नमस्कार मित्रांनो, अमेरिकेच्या डायरेक्टर फॉर नॅशनल इंटेलिजन्स च्या अध्यक्षा तुलसी गबार्ड यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सवर संशय व्यक्त केला. अमेरिकेतल्या निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता त्यांच्याकडे ते अधिकार आलेले आहेत. हवाई या राज्यातनं निवडून आलेल्या तुलसी गबार्ड आता ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये किंवा प्रशासनात सगळ्या ज्या गुप्तहेर संस्था आहेत त्या संस्थांचं, कारण अमेरिकेत अनेक गुप्तहेर संस्था आहेत, अनेकदा एक काय करते हे दुसऱ्याला माहीत नसतं, दुसऱ्याचं तिसऱ्याला माहीत नसतं. आणि या सगळ्याचं जर एकत्रीकरण करून एक ज्याला डायरेक्टरेट म्हणता येते, संचालनालय मराठीत म्हणायचं तर संचालनालयाच्या अध्यक्षा त्या आहेत. आणि त्यामुळे तुलसी गबार्ड यांनी असं विधान केल्यावर आपल्याकडच्या काँग्रेसच्या नेत्यांना पंख फुटले. लगेच त्यांनी अमेरिकेच्या जर गुप्तहेर संस्थांच्या प्रमुख असं म्हणत असतील तर नक्कीच भारतातले EVM हॅक होत असावेत आणि त्यामुळे भारतातल्या निवडणुका मुक्त वातावरणात पार पडतात का नाही याच्याबद्दल शंका उपस्थित करायला सुरुवात केली. त्यांनी अशीही मागणी केली की भारताने अधिकृतपणे तुलसी गबार्ड यांच्याकडनं तो जो अमेरिकेच्या तपासाचा अहवाल आहे तो मागावा. म्हणजे अमेरिकेतल्या EVM मध्ये जर कशा प्रकारे गोंधळ होत असेल तर भारतातल्याही EVM मध्ये तसाच गोंधळ होत असणार असं त्यांना वाटत असं. आता हा सगळा विषय चावून चोथा झालेला आहे, पण तरी देखील कोणीही म्हटलं काहीही म्हटलं तरी त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावर शंका व्यक्त करायची. कारण ज्यांना निवडणुका जिंकता येत नाहीत त्यांना EVM त्यांच्या डोळ्यासमोर असतं. मला खात्री आहे की उद्या या विषयावर उबाठा सेनेचे संजय राऊतही व्यक्त होतील आणि थेट तुळशी गबार्डशी भेटबीट मागतील. आणि म्हणून मी त्याच डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असलेल्या इलॉन मस्क यांच्या एक्सवरच्या ग्रोक AIच्या याच्यावर विचारलं की बा काय फरक आहे. हे माहिती होतं म्हणे, पण तरी एकदा विचारलं की काय फरक आहे बाबा, की अमेरिकेतल्या मतदान केंद्र, अमेरिकेतलं मतदान, भारतातलं मतदान. कारण लक्षात घ्या अमेरिकेची लोकसंख्या जेमतेम 33 कोटी आहे, भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या वरती आहे. आणि भारतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची सुरुवात एका प्रकारे काँग्रेसच्याच काळात त्याच्या पुढाकाराने झाली आणि त्याच्यानंतर वाजपेयींचं सरकार आलं, पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, मग मोदी सरकार आलं. आता मोदी सरकारला पूर्ण बहुमत मिळालं नाही, राज्यांमध्ये एवढे सगळे बदल झाले, हे सगळे EVMच्या आधारावर झाले. पण अमेरिकेतली आणि भारतातली सिस्टीम मात्र पूर्णपणे वेगळी आहे. तसं म्हटलं की भारतातली जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे ती एकदम तुम्हाला दक्षिण मुंबईतल्या धनाढ्य लोकांपासून ते अरुणाचल प्रदेशमधल्या आदिवासी पट्ट्यात राहणाऱ्या लोकांपर्यंत, कोणतरी गुजरातमधल्या कुठल्या तरी अरण्यात राहणाऱ्या साधूंपासून ते अंदमान निकोबारच्या लोकांपर्यंत सगळ्यांसाठी एक सिस्टीम आहे. भारताची जी सिस्टीम तयार केली होती त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता, कारण आपल्याकडे तेव्हा पुरेशी वीज, सगळ्या गावांपर्यंत वीज पोचली नव्हती, इंटरनेटचा तर संबंधच नव्हता, मग वायफाय, ब्लूटूथ या सगळ्या गोष्टी कुठेही नव्हत्या. आणि अशा सगळ्या परिस्थितीत जर मतदान करायचं तर ते सुरक्षित असलं पाहिजे, सोपं असलं पाहिजे आणि कुठल्याही पूर्वतयारीशिवाय, म्हणजे पूर्ण त्याला ज्या किमान पायाभूत सुविधा लागतात त्या किमान असाव्यात अशा अपेक्षेने ते तयार करण्यात आलं होतं. आणि म्हणून म्हटलं की आपल्याकडच्या निवडणुकांच्या मशीनमध्ये 2 युनिट असतात. एक कंट्रोल युनिट जे इलेक्शन कमिशनच्या, निवडणूक आयोगाच्या जो तिथे नियुक्ती केलेला अधिकार असतो त्याच्यातच असतं. त्यांनी बटन दाबलं की तुम्हाला मतदान करता येतं आणि त्याला जोडलेलं बॅलेट मशीन असतं, त्याच्यात उमेदवाराचं नाव आणि चिन्ह असतं. बीप आवाज झाला की रेडी झालं की तुम्ही बटन दाबू शकता. ते बटन दाबलं की मतदान होतं, दुसऱ्यांदा बटन दाबता येत नाही. आता तर त्याला VVPATची ही सोय करण्यात आली की तुम्ही ज्या
उमेदवाराचं समोरचं बटन दाबता त्याचं चिन्ह, त्याचं प्रिंटिंग स्लिप तुमच्या डोळ्यासमोर एका बॉक्समध्ये पडते आणि त्यामुळे तुम्ही ज्या पक्षाला, ज्या उमेदवाराला मत दिलं आहे ते मत ॲक्च्युली टाकलं गेलं आहे की नाही याची खातरजमा होते. अर्थात ह्या सगळ्या मतपत्रिका छोट्या असतात, त्या काही मोजल्या जात नाहीत, पण एक सॅम्पलिंग साईज म्हणून, एक सगळं बरोबर आहे की नाही म्हणून ते केलं जातं. प्रत्येक मतदानाच्या पूर्वी सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना, प्रतिनिधींना एकत्र घेऊन त्यांच्यासमोर ही मोजणी की प्रात्यक्षिक केलं जातं. सॅम्पल म्हणून सगळी मशीन चालतायत ना बरोबर. अमेरिकेत बरोबर याच्या उलटी परिस्थिती आहे, कारण अमेरिकेत एक कायदा नाही आहे. अमेरिकेतल्या निवडणुका या 50 राज्यांमधल्या निवडणुका आहेत आणि प्रत्येक राज्य आपल्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला त्यांना अधिकार आहे. आणि अमेरिकेत त्यामुळे अनेक प्रकारची मशीन निवडणुकामध्ये वापरली जातात. त्याच्यात डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रिक मशीन्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मशीन्स आहेत, ऑप्टिकल स्कॅन, म्हणजे अमेरिकेतल्या अनेक राज्यात गोळे रंगवायचे तसे तुम्ही एकाच दिवशी मतदानाला जाता तेव्हा तुम्ही 10-12 मतं देऊन येतात. फक्त अध्यक्षांना मतदान करत नाही, स्थानिक राज्याच्या निवडणुकीसाठी, शहराच्या निवडणुकीसाठी काही राज्यांमध्ये अनेक प्रश्न विचारतात, हे हवं का ते नको, या सगळ्याचं मतदान तुम्ही एकाच याच्यात करतात आणि तुम्ही थोडक्यात तुम्ही गोळे रंगून येता आणि मग ते स्कॅन करणारी मशीन आहेत. काही काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या काउंटीमध्ये वेगवेगळी मशीन आहेत, म्हणजे एकाही राज्यात एकसारखी मशीन आहेत अशातलाही भाग नाही. बॅलेट मार्किंग डिव्हाइसेस आहे, म्हणजे तुम्ही कोणासमोर टिक केले ते धरणारी मशीन आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारची मशीन वापरली जातात. हा अमेरिका विकसित देश असल्यामुळे तिथे खरं तर वीज सर्वत्र आहे, इंटरनेट सगळीकडे आहे आणि त्यामुळे प्रत्येक मशीन ही काहीतरी वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित असू शकते. काही मशीन्स वायफायवर आधारित असतात, काही इन्फ्रारेड किंवा ब्लूटूथवर आधारित असतात आणि इथेच त्याच्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे अमेरिकेत निवडणूक आयोग नाही आहे भारतासारखा. अमेरिकेत जिथे ज्या राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाची यंत्रणा, सरकारी यंत्रणा, पण त्या सरकारी यंत्रणेत त्या पक्षाचे लोक असतात, ती सरकारी यंत्रणा सगळी मतदान प्रक्रिया पार पाडते आणि त्यामुळे तिथेही गोंधळ होण्याची शक्यता असते. नियम बदलत असतात, कोणाला मतदान करून द्यायचं कोणाला नाही हे ती राज्य ठरवतात. मतदान केंद्र किती अंतरावर बांधायचं ही ती राज्य ठरवतात. म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याकडे कारण घरापासून 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी एकेका माणसासाठी, फक्त एका माणसासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्र उभारतं, कारण त्याच्या जवळपास 2 किलोमीटरमध्ये मतदान केंद्र असावं म्हणून. एवढी काळजी आपल्याकडे घेतलं तर अमेरिकेत तिथेही गोंधळ घातला जातो. आपल्या विरुद्ध पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांनी त्यांना मतदान करू नये असं वाटत असेल तर त्या भागात कमी मतदान केंद्र बांधली जातात आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ अमेरिकेत आहे. त्याची चौकशी त्यांना करायची. आज काँग्रेसला या तुळशी गबाड यांच्याबद्दल सहानुभूती वाटलेली आहे. आत्तापर्यंत त्यांच्यामुळे पोटदुखी होत होती, कारण त्या अमेरिकेतल्या एकमेव हिंदू संसद सदस्य होत्या आणि आत्ता देखील त्यांनी पदाची शपथ घेताना भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आणि याच्यामुळे राहुल गांधींसकट अनेकांना, सोनिया गांधींना, ते इकडच्या सुप्रिया सुळे, शरद पवारांना, अनेकांना मिरच्या झोंबणं स्वाभाविक आहे. कारण अशा प्रकारे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणं वगैरे म्हणजे कसं वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कवाद, विवेकवाद या सगळ्याला सोडचिठ्ठी देण्यासारखं आहे. आणि त्यात तुलसी गबाड भारतातही येऊन गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांची चांगली भेट झाली, पण आता तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आपल्याकडे ही EVM बंद करावी, पेपर बॅलेट करावी ही मागणी पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. आता तुलसी गबाड जशा EVMची चौकशी करणार आहेत तशा अनेक गोष्टींची चौकशी त्या करत आहेत आणि त्याच्यातही एक महत्त्वाचा विषय आहे की या विद्यापीठात, अमेरिकेच्या विद्यापीठात कशा प्रकारे डीप स्टेट घुसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विद्यापीठांच्या माध्यमातून देशातलं एक मत आहे, वातावरण आहे, ते बदलण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जातो याही सगळ्याच्या बाबतीत अमेरिकेत ट्रम्प सरकार चौकशी करते. मग त्याची चौकशी करायची झाली तर आपले सॅम बहादूर पित्रोडा यांनी राहुल गांधी यांच्यासाठी 2024 सालच्या निवडणुकांपूर्वी जगभरातल्या विद्यापीठांमध्ये जी काही लेक्चर सिरीज आयोजित केली होती आणि त्या भाषणाच्या निमित्ताने राहुल गांधी तिकडे गेले असता ते कोणाकोणाशी भेटले, कोणी काँग्रेसला आर्थिक रसद पुरवली, त्यात भारतातले किती होते, भारताबाहेरचे किती होते, कोणत्या हेतूने पैसे पुरवण्यात आले होते,
याचीही चौकशी करायला तुलसी गबाड यांना सांगितलं पाहिजे, कारण अमेरिकेतल्या राजकारणात बायडन प्रशासनाविरुद्ध अशाच गोष्टींची चौकशी त्या करत आहेत. त्या म्हणजे त्यांच्या हाताखालच्या तपास यंत्रणा करत आहेत. त्याच्यात काश पटेलही त्याच्यात आहेत. आणि त्यामुळे जर चौकशीच करायची तर ती फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची न करता कशा प्रकारे निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप करून निवडणुकींचे निकाल बदलले जातात याचीही चौकशी करणं आवश्यक आहे. आणि तशी जर चौकशी करायची तर त्याला काँग्रेसची तयारी आहे का? कारण अशी चौकशी केल्यात सगळ्यात पहिले जर चौकशी कोणाची होणार असेल तर ती काँग्रेसची होणार आहे, कारण देशात निवडणुका असताना राहुल गांधी म्हणजे इकडे सगळी सुरक्षा घ्यायची सरकारकडनं फुकट, पण परदेशात जाताना मात्र त्यांना दूर ठेवायचं. सरकारला सांगायचं नाही आपण कुठे जातोय काय करतोय, म्हणजे तेव्हा यांच्या जीवाला धोका नसतो. याचीही चौकशी होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.